चला इतका उशीर चप्पल तिथे ठेवा कडाला आवाज करणं राणा पाटलाला ती येत नाही हो नाही अण्णा सगळ्यांनी आमच्या गावाने म्हणजे चप्पल सोडल्यात मतदान निकाल लागल्यापासून की साहेबाला मंत्रिपद भेटावं बाबा. आणि आमच्या साहेबाला पाडण्यासाठी सगळ्यांनाच प्रयत्न केला तर एकट्याच्या जीवावर माणूस निवडून आला आहेत ना आमच्या भागात. कष्टी आमच्या भावना म्हणजे आम्ही गाव आणि आमची सगळी लोक वारकरी संप्रदायामधले आणि आमचा चप्पल न घालण्याचा पण एवढाच आहे. खरोखरच की आमचं जे असणारं सावंत साहेब एकनिष्ठेने काम करणार आहेत आणि त्यांनी नामदार व्हावं, त्यांना मंत्रिपद मिळावा, पालकमंत्री व्हावं, याच्यासाठी आम्ही असणार हे चप्पल जोपर्यंत त्यांना मंत्रिपद मिळत नाही, जोपर्यंत पालकमंत्री होत नाहीत, तोपर्यंत आम्ही चप्पल घालणार नाही असं आमच्या गावातील युवक तरुण एवढंच नाही तर महिलांनी सुद्धा पण केलेला आहे. आम्ही सुद्धा चप्पल घालणार नाही. तर आम्हाला एकच कळकळीची विनंती आहे की जो असणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी त्यांना असणारं आश्वासन दिलेलं आहे की तो आम्हाला आश्वासन दिलेलं आहे, त्यांना दिलेलं आहे की तुम्ही आमदार करून आणा, मी नामदार करतो. ती शब्द एकनाथ शिंदे पाळतील असा आम्हाला अतिशय महत्वपूर्ण विश्वास आहे. जय महाराष्ट्र. आमचा एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून आमचे साहेब त्यांच्यासोबत होते. आणि असं महाराष्ट्रात असं आहे की वचन देणारा माणूस आणि तो वचन पाळणारा माणूस म्हणून मुख्यमंत्री सध्या नावाजलेले आहेत. आणि आपल्या इथं परांड्याला सभा झाली मुख्यमंत्र्यांची एकनाथ शिंदे साहेबांची. त्यावेळेस साहेबांना आम्हाला सगळ्यांना सभेत जाहीर सभेत सांगितलेलं आहे की तुम्ही आमदार करा सावंत साहेबाला, मी नामदार करतो. पण आम्ही तरी सुद्धा सावंत साहेबाला मंत्रिपद भेटावं, परत आमच्या भागाचा विकास व्हावा म्हणून आम्ही पण केलाय की निकाल लागले त्या दिवसापासून की जोपर्यंत सावंत साहेब मंत्री होऊन येत नाहीत तोपर्यंत आमच्या गावातील तरुण मंडळींनी वयस्कर माणसांनी असा पण केला की आम्ही चप्पल पाळणार, तोपर्यंत चप्पल घालणारच नाही. ज्या दिवशी साहेब मंत्री होऊन आमच्या भागात येतील त्याच दिवशी साहेबांच्या हातून आम्ही चप्पल घालणार सर्वजण.